आज आम्ही हम्पीला निरोप देणार आहोत। महेंद्र बाहुबली जवळ आल्याशिवाय कळत नाही आतमध्ये रूम असेल, कारण मला वाटत होतं काहीतरी मिस होत आहे, हम्पीतलं काहीतरी मिस होतंय। बघा एक माणूस जाईल एवढं जागा आहे, बापरे। हे किल्ल्याचं स्ट्रक्चर सारखं आहे। गुड मॉर्निंग सर्वांना। हम्पीतला आमचा आजचा तिसरा दिवस। आज आम्ही हम्पीला निरोप देणार आहोत। रूमचे कट झालेले आहे आणि बॅग वगैरे आमचे पॅक झाले, आता आमच्या पुढच्या प्रवासाला सुरू करणार आहे। पण ही जी ट्रिप होती बदामी पट्टदकल हम्पी, ही खूप सुंदर झाली। आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो होतोच, पण काल आमच्याकडून हम्पीमधलं एक ठिकाण पाहायचं राहून गेलं, म्हणजे राज दरबार, जिथं राजकारभार चालायचं विजयनगर साम्राज्याचं। ऑन द वेच आहे, आमच्या रिटर्नच्या प्रवासाच्या रस्त्यालाच आहे, त्यामुळे आम्ही आलो इथे बघण्यासाठी। चला आपण आत काय काय आहे ते पाहूया। हे एंट्रीला छान बोर्ड आहे, म्हणजे राज प्रांगण विजयनगर शहर का केंद्र है, म्हणजे हे केंद्र, इथून सगळं कारभार चालायचा। हे किल्ल्याचं स्ट्रक्चर सारखं आहे। आजी आहे माग, जे इथं कंट्रोल करतायत। सुरुवातीला आम्हाला तिने रफ बोललं, पण आम्ही गाडी तिकडं पार्किंग नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं। आम्ही पार्किंग करून आलो आहे, आता ते छान बोलले। हे बघा किती छान आहे सगळं राज प्रांगण, म्हणजे इथं राजकारभार चालायचा, त्यामुळे सर्व सुंदर आहे, विलक्षण आहे। पायऱ्याचा वापर कमी करावा, किंवा मेंटेनन्स असेल पायऱ्याचा, किंवा वर काय तर त्यांना घेऊन जायचं असेल, त्यामुळे हे आहे। कुठून जायचं? इथूनच जाऊ। कुठं म्युझियम आहे, पाहायचं राहिले म्युझियम। हे मांजर कुठून आलं? हे पण ऐतिहासिक मांजर आहे। अरे बापरे, सगळं भव्य दिव्य आहे की। महानवी डिब्बा, हम्पीमधील रॉयल एन्क्लोजर हे विजयनगर साम्राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी होते। या ठिकाणी राजदरबार भरला जात असे, याला रॉयल एन्क्लोजर असे नाव आहे। त्यावेळी या ठिकाणी दरबार हॉल, टाक्या, सिक्रेट चेंबर्स आणि मंदिरासह तब्बल 45 इमारती होत्या। या ठिकाणी भारतीय पर्यटक कमी येत असले तरी विदेशी पर्यटक जास्त प्रमाणात येतात। बाहुबलीसारखं आठवणी आले, म्हणजे बाहुबलीच्या सीनमध्ये पायऱ्या आहेत, वर राजा बसतोय, शेजारी आई बसते। महेंद्र बाहुबली, वा। हे राजवाडा असेल मोठा, इथं कारभार चालायचा असा माझा अंदाज, कारण हे सगळं दगड आहे, तिथे खांब असतील आधीचे सगळे। किती मोठं आहे बघा हे सगळं, इथून सगळं दिसतंय आपल्याला। पुष्करणी आहे, सगळ्या वाड्यांचे अवशेष दिसत आहेत। बरं झालं तर आलो, म्हणजे तसं जर गेलं असतं। इथून खाली उतरायला पायऱ्या पण आहेत। बॅग खेळ आहे मॅडम, आहे का? राणींचं आगमन झालेलं आहे, राणी आता पायऱ्या उतरून खाली जातील। हे बघा, हे एंट्री असण्याची शक्यता आहे। होय, इथून एंट्री असण्याची शक्यता आहे दगडावर, असं वाटतंय मला।
हे बघा, विजयनगरचं वैभवशाली साम्राज्य ज्याचं केंद्रबिंदू हम्पी आणि हम्पीतलं हे राजमहल आपण पाहतोय. हे बघा, द्वारशिल्प असेल हे. दगड पण एक विशिष्ट प्रकारचा आहे, म्हणजे पांढरा दगड, संगमरवर टाईप आहे. आणि ते आमच्या दोघांची सावली. प्रत्येक दगडावर काहीतरी स्टोरी दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे. हे बघा, एक जण बाण मारतोय, शिकार होतोय, म्हणजे समोर हरण किंवा इतर प्राणी पळत आहेत. हे शिकारी आहे. हे मला वाटतं घोड्यावर बसलेला राजा, समोर चालणारं त्यांचं सैन्य. काले पत्थरवाली पुष्करणी आम्ही बघायला जाणार आहे आता. चला. अतिशय छान वाटत आहे मला, कारण मला वाटत होतं काहीतरी मिस होत आहे, हम्पीतलं काहीतरी मिस होतंय. पण हे सगळं किती छान आहे बघा. काढले पत्थरवाली पुष्करणी, किती पायऱ्यात बघा, काउंट पण करू शकत नाही. वा, अतिशय भव्य दिव्य ही पुष्करणी, म्हणजे अगदी ड्रॉइंग केल्यासारखं वाटतंय बघ. समोर चित्र आहे असं वाटतंय. आणि ते आम्ही दोघं हात करणार आहोत आता. बघा, म्हणजे पाणी यायचं ठिकाण. फॉरेनर लोक ऑलरेडी आलेले आहेत. इथून पाणी यायचं, आत यायचं पाणी. आणि इथे हे सगळं आंघोळीची जागा किंवा काहीतरी पुष्करणीचं जे वापर होते होत असायचं इथं. पुढच्या लोकेशनला आम्ही आलोय, सार्वजनिक स्नानगृह. आमची तर आंघोळ झालेली आहे, पण पाहूया सार्वजनिक स्नानगृह. मला वाटते पायऱ्याचं असेल, पुष्करणी टाईप. वा वा, सगळे कॉमन मध्ये आंघोळ करायचे. किती मोठं आहे, भव्य दिव्य. भूमिगत कक्ष असं याचं नाव आहे, म्हणजे सिक्रेट रूम, खुफिया एजन्सी टाईप. आपण आत जाऊया, अंधार आहे, पायऱ्या आहेत उतरायला. कसं आहे आत जाऊन पाहूया. बघा, एक माणूस जाईल एवढं जागा आहे. बापरे, टॉर्च लावतो मी, मला काय दिसत नाही समोरचं. किती अंधार आहे, अगदी जमिनीच्या खाली आहे आम्ही. पडशील बाई. हे बघा, सिक्रेट रूम मध्ये आम्ही आलोय. सिक्रेट एकदम. वा, हे बघा, आत पूर्ण अख्खी खोली. खारुताई, इकडे काय आहे हे बाबा, इकडे पण तसंच आहे. बंद आहे ना? बंद असेल. नाही, तिकडे चालू आहे. नाही चालू, नाही आहे.
आजी म्हणली होती सिक्रेट रूम बघायला जाऊ म्हणून. तिकडं पण आहे. भूलभुलैयाच आहे सगळं आतमध्ये. पूर्ण अंधारातच सगळं. कुठून यायचं कुठून जायचं अंदाज लागत नाही. आम्ही आता बाहेर पडतोय. हळू या. हे बघा अख्खं हे सगळं जमिनीच्या खाली आहे. हे जमिनीची लेवल आहे. हे बघा आत काय कुणाला कळणार बी नाही. जवळ आल्याशिवाय कळत नाही आतमध्ये रूम असेल.